नमस्कार, मी वर्षा मदने, फाउंडर ऑफ साईआर्या बालसंस्कार वर्ग ऑल ओव्हर इंडिया अँड अब्रॉड, चिल्ड्रन्स अँड पेरेंट्स काउन्सिलर. हल्ली आपण पाहतोय आताची जी लहान मुलं आहेत ही आपल्या भारताचं भविष्य आहेत. पुढची पिढी म्हणूयात आपण त्यांना. परंतु ही मुलं एका वेस्टर्न कल्चरकडे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचं लाईफस्टाईल देखील तिकडेच चाललेलं आपल्याला दिसतं. हल्ली पेरेंटिंग खूप अवघड झालं आहे, प्रत्येकजण हे म्हणतो. मात्र बऱ्याच वेळा खूप जास्त प्राधान्य मुलांच्या फक्त शाळेसाठी दिलं जातं. आपण लहान असताना आपल्यासाठी संस्कार हे शाळेमध्येच शिकवले जायचे किंवा घरामध्ये मिळायचे. मात्र आता काळ बदललेला आहे, मुलांचं सराउंडिंग बदललेलं आहे आणि यामुळे मुलांना सगळ्या गोष्टी तिकडे मिळत नाहीत. परंतु पालकांना फक्त शाळा आणि इतर ॲक्टिव्हिटीज या गोष्टींमध्येच जास्त रस आपल्याला दिसतो. मात्र आपण कधी हा विचार केला आहे का की आपल्या मुलांना फक्त शाळा आणि त्याचबरोबर इतर ॲक्टिव्हिटीज आपण देतो, मात्र संस्कार हे एका बाजूला इतके महत्त्वाचे आहेत ते दिले जात नाहीत. आपल्या मुलांनी फक्त शिक्षण घेतलं आणि इतर ॲक्टिव्हिटीज घेतल्या आणि संस्कार जर त्यांना नसतील तर या सगळ्या गोष्टींची किंमत शून्य आहे. याचसाठी आपल्या मुलांना संस्कार देणं खूप गरजेचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपली भारतीय संस्कृती अतिशय महान आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुसार अगदी 100% आता मुलांना नाही त्या गोष्टी मिळत, मात्र काही प्रमाणात त्यांना आपली भारतीय संस्कृती समजणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. आपल्यालाही असं वाटत असेल की मुलांसाठी खरंच संस्कार गरजेचे आहेत तर नक्की या व्हिडिओला कमेंट करून सांगा की आपलं मत काय आहे. धन्यवाद.